राज्यासमोर मोठं आरोग्य संकट. अहिल्यानगरसह महाराष्ट्रात रक्ताची भीषण टंचाई. 25 जिल्ह्यातली धक्कादायक आकडेवारी समोर. राज्यात रक्ताची एवढी मोठी टंचाई निर्माण झाली आहे की तब्बल 25 जिल्ह्यांमध्ये जीवन वाचवणाऱ्या प्लेटलेट्सचा एकही युनिट शिल्लक नाही. मग विचार करा, जर उद्या तुमच्या किंवा तुमच्या कुटुंबातील व्यक्तीला रक्ताची गरज पडली तर काय होईल? मंडळी, राज्यातील रक्तसाठ्याबाबत एक चिंताजनक माहिती समोर आली आहे. जागतिक रक्तदाता दिन साजरा होत असतानाच महाराष्ट्रात रक्त आणि प्लेटलेट्सची मोठी कमतरता निर्माण झाली आहे. राज्य रक्त संक्रमण परिषदेच्या आकडेवारीनुसार सध्या संपूर्ण राज्यात केवळ 34,000हून अधिक रक्त युनिट्स उपलब्ध आहेत. मात्र सर्वात धक्कादायक बाब म्हणजे अहिल्यानगरसह तब्बल 25 जिल्ह्यांमध्ये सिंगल डोनर प्लेटलेट्स म्हणजेच एसडीपीचा एकही युनिट शिल्लक नाही. डेंग्यू, कर्करोग, थॅलेसेमिया आणि गंभीर आजारांच्या उपचारांसाठी या प्लेटलेट्स अत्यंत महत्त्वाच्या असतात. याशिवाय 7 जिल्ह्यांमध्ये रँडम डोनर प्लेटलेट्सचा साठाही पूर्णपणे संपला आहे. इतकेच नाही तर काही जिल्ह्यांमध्ये बी पॉझिटिव्ह आणि बी निगेटिव्ह रक्तगटाचाही तुटवडा निर्माण झाला आहे. पावसाळ्यात डेंग्यूच्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने ही परिस्थिती आणखी गंभीर बनू शकते. तज्ज्ञांच्या मते सध्या शाळा आणि महाविद्यालयांना सुट्ट्या असल्यामुळे रक्तदान शिबिरे कमी होत आहेत. म्हणूनच जर तुम्ही रक्तदानासाठी पात्र असाल तर एक रक्तदान एखाद्याचा जीव वाचवू शकते. रक्तदान करा, कारण तुमचं एक युनिट रक्त कोणाचा तरी जीव वाचवू शकतं.